अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्तनो बघाच शनिवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, कर्ज खूप जास्त झाले असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आयुष्यात असलेली जे अडथळे किंवा अडचणी असतील तर त्यातून मार्ग सापडण्यासाठी तुम्ही या दिवशी जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो कुठल्याही शनिवारपासून सलग 3 दिवस तुम्हाला करायचा आहे। बघा, शनिवारच्या दिवशी हनुमंतांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील भूत प्रेत बाधा ज्याही गोष्टींची आपल्याला भीती वाटत असेल त्यातून मुक्तता मिळते। कितीही आयुष्यात अडथळे असतील, कितीही संकटे असतील, त्यातून आपल्याला मार्ग मिळतो। हनुमंतांची सेवा प्रत्येक शनिवारी केल्याने आयुष्यात लाखो पटीने आपल्याला त्याचा लाभ होतो। जीवनातील दुःख संपत जाते आणि तुमच्या जीवनात सुख येत जाते। याच शनिवारचा हा विशेष महत्त्वाचा उपाय ज्यांच्याही आयुष्यात मार्ग सापडत नाहीये, खूप प्रयत्न करतोय पण घरामध्ये सतत क्लेश कलह चालू आहेत, जीवनामध्ये सतत कटकटी चालू आहेत, प्रत्येक गोष्टीत अपयश येत आहे, कुठलीच इच्छा पूर्ण होत नाहीये, प्रत्येक कामांमध्ये सतत अपयश किंवा प्रगती जी आहे ती खुंटलेली आहे, असं काहीही तुमच्या जर लाईफमध्ये सुरू असेल, घरामध्ये कर्ज खूप जास्त झाले, मग ते मुलीच्या शिक्षणासाठी असेल, लग्नासाठी असेल, घरासाठी किंवा गाडीसाठी कर्ज घेतले पण आता ते लोन फिटत नाही किंवा लोन फेडता येत नाही, असं काही असेल तर या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी फक्त सलग 3 शनिवारपासून सलग 3 दिवस हा उपाय करा। कितीही मोठ्या अडचणींमधून तुम्हाला मार्ग भेटेल, कितीही मोठ्या संकटातून तुमची मुक्तता होईल। आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे नारळ, ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो। एक तुम्हाला कोरा करकरीत असणारा व्यवस्थित बाजारातून एक नारळ आणायचा आहे, त्याच्यासोबत लाल रंगाचा कागद आणि लाल रंगाचा एक धागा आणायचा आहे। घरामध्ये जो दक्षिण भाग असेल, घरामधला जो दक्षिण भाग, दक्षिण दिशा जी असते त्या दक्षिण दिशेला तुम्हाला बसून हा उपाय करायचा आहे। मग शक्यतो आपण हनुमंतांचा फोटो आपल्या घरात आपण लावत नाही, लावला असतो तो दक्षिण दिशेला दक्षिणमुखी हनुमंतांचा फोटो लावतो किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावतो। म्हणून हा जो उपाय आपण करणार आहोत तोही आपल्याला दक्षिण दिशेला बसून करायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही हनुमंतांची दिशा मानली जाते। तिथे एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, त्याच्यावरती एक कापड अंथरायचं आहे आणि त्याच्यासोबत समोर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे, हनुमंतांचा फोटो ठेवायचा आहे। समजा तुमच्याकडे फोटो नसेल तर फक्त तुम्ही दिवा लावलात तरीही चालेल, फोटो नाही ठेवलात तरी चालेल, असेल तर आवर्जून ठेवा, नसेल तर नका ठेवू, फक्त एक तिथे दिवा लावून ठेवा, ठीक आहे। त्याच्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्याचे थोडेसे साल वगैरे काढून तो व्यवस्थित घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून तुम्हाला तो घ्यायचा आहे, धुवून सुकवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं, या नारळाला तुम्हाला 7 वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे, 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा। प्रत्येक वेळी धागा गुंडाळत असताना मनातील इच्छा बोलायची आहे आणि ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, एकदा गुंडाळला, पुन्हा दुसऱ्यांदा, पुन्हा तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा आणि 7 वेळा गुंडाळ्यावर त्याला गाठ मारायची आणि हा जो नारळ आहे तो आपल्या समोर जिथे चौरंग किंवा पाट ठेवलेला आहे दक्षिण दिशेला त्या दिव्याच्या समोर किंवा दिव्याच्या बाजूला ठेवून द्यायचा। त्याच्यानंतर जो लाल रंगाचा आपण कागद घेतलेला आहे त्या लाल रंगाच्या कागदावरती तुमची जी पण इच्छा असेल ती एका शब्दात लिहायची आहे। आता कशाने लिहायची, जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर त्या शेंदुरात थोडं पाणी घाला, मिक्स करा आणि एखाद्या झाडाची काडी घ्या किंवा अगरबत्तीची काडी घ्या, त्या काडीने किंवा हाताच्या बोटाने तुम्हाला त्या लाल रंगाच्या कागदावरती तुमची जी पण इच्छा असेल ती एका शब्दात, नोकरी, व्यवसाय, उद्योग, व्यापार जे काही असेल ते एका शब्दात तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे। त्याच्यानंतर हे लिहून झालं की त्याच्यानंतर त्या कागदाची चौकोनी घडी घालायची,
एक चौकोनी घडी घालायची आणि ही चौकोनी घडी जो नारळाला आपण धागा गुंडाळलेला आहे ना त्या धाग्यामध्ये ठेवून द्यायची. ठीक आहे, धाग्यामध्ये ती जी पुडी छोटीशी तयार होईल ती त्याच्यामध्ये अटकवून ठेवायची. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो उजवा हात त्या नारळाच्या वरती ठेवून द्यायचा. आता समजा हा नारळ आहे तर आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवून द्यायचा आणि तुम्हाला हनुमान चाळीसेचे पठण करायचं आहे. एकाच मांडीवर बसून, एक मांडी म्हणजे एकाच ठिकाणी बसून पाणी न पिता मध्ये हलायचं नाही, मध्ये उठायचं नाही, काहीच करायचं नाही. जसं आपण तारक मंत्राचा तीर्थ बनवतो, जसं आपण सारामृताचं एक मांडी पारायण करतो, सेम त्याच पद्धतीने आपला उजवा हात त्या नारळावरती श्रीफळावरती ठेवायचा आणि हनुमान चाळीसेचं 7 वेळा पठण करायचं. जे नेहमी म्हणतात त्यांना फक्त 20 ते 25 मिनटं लागतील, जे कधीतरीच म्हणतात त्यांना 30-35 मिनटं लागतील. जास्त काही नाही, फक्त अर्धा तास. हे शनिवारी करून झालं की त्याच्यानंतर हा नारळ असंच ठेवायचा, दिवा पेटताच ठेवायचा. 3 दिवस सलग पेटताच ठेवायचा दिवा. दिव्यामध्ये 2 लवंगा घालायच्या आणि चिमूटभर फक्त हळद घालायची. दुसऱ्या दिवशी समजा शनिवारच्या दिवशी सायंकाळी तुम्ही 7ला बसला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला त्याच टायमाला म्हणजे 7 वाजताच बसायचे. टायमिंग 3ही दिवस एकच ठेवायचा. रविवारच्या दिवशी पुन्हा तुम्हाला त्याच टायमाला तिथे बसायचं आहे. उजवा हात त्याच्यावर त्या नारळावरती ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला 7 वेळा हनुमान चाळीसा म्हणायचे. तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम त्याच पद्धतीने 7 वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं. तिसरा दिवस पूर्ण झाला, 3 दिवस पूर्ण झाले की चौथ्या दिवशी सकाळीच स्वच्छ स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. त्याच्यानंतर हा जो संकल्पाचा आपला नारळ आहे, जो 3 दिवस हनुमान चाळीसा आपण म्हणून अभिमंत्रित केलेला नारळ आहे, तो नारळ हातामध्ये घ्यायचा आणि तो कुठल्याही हनुमंतांच्या मंदिरात घेऊन जायचा. कुठेही शोधा, गावात बाजूला कुठेही, पण हनुमंतांच्याच मंदिरात तो नारळ घेऊन जायचा आणि तिथे जाऊन तो नारळ हनुमंतांच्या चरणांना अर्पण करायचा. सोबत नेलेला कागद म्हणजे त्या धाग्यामध्ये गुंडाळलेला जो कागद आणि धागा हे सगळं तिथे ठेवायचं. तिथे ठेवायचं, हनुमंतांना इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. पुन्हा तिथे बसून 1 वेळा, 7 वेळा, 3 वेळा, 11 वेळा, जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आणि घरी निघून यायचं. हा उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल, कितीही कठीण असणारी तुमची इच्छा पूर्ण करेल. असंख्य लोक हनुमान चाळीसेचे व्रत करतात, पारायण करतात, संकल्प करतात, बऱ्याच गोष्टी करतात. पण जे मी स्वतः केलेलं आहे, मी बऱ्याच लोकांना जे सांगितलेलं आहे ते आज तुम्हाला सांगितलेलं आहे. हे 3 शनिवारपासून हे 3 दिवसांचं पारायण म्हणा, संकल्प म्हणा किंवा व्रत म्हणा, हे 3 दिवसांचं पारायण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, अडथळ्यांना दूर करेल. जसं तुम्ही 3 दिवस सलग तुमच्या घरात हनुमान चाळीसा म्हणाल ना, सगळा ओरा पॉझिटिव्ह होईल, सगळी नकारात्मकता, बाधा, इडापिडा सगळं काही घराच्या बाहेर निघून जाईल आणि घर बांधमुक्त होईल. हनुमान चाळीसामध्ये इतकी शक्ती आहे की कुठलीच, त्याच्या प्रत्येक शब्दात इतकी शक्ती आहे ना की कुठलीच बाधा तुमच्या घरात त्याला पण थाराही धरणार नाही. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. फक्त 3 दिवस सलग करायचा हा उपाय आहे. प्रत्येकाने आवर्जून करा. ज्यांच्याही घरात खूपच जास्त संकट येत आहेत, सतत अपघात होत आहेत, कर्ज खूप वाढत चाललेलं आहे, घरात एकोपास राहिलेला नाही आहे किंवा मनातली कुठली इच्छा पूर्ण होत नाही, मग ती विवाह, नोकरी, व्यवसाय, उद्योग, कुठलीही इच्छा असेल, कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.